उंशेत कॅप्टन आम्ही तुमचं लक्ष वेधू. आपण या प्रेझेंटेशन बॉक्सकडे आमचे आयोजक तुमची वाट पाहत आहेत. चला त्वरा करा. एक इम्पॉर्टंट मॅच आपण पाहतो जिकडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला विवेक त्यांच्या साथीला बॅटर आतिश ही जोडी आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचा एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये येणं अनिवार्य राहील. या गोष्टीकडे मी लक्ष वेधतोय. दोन्हीही टीमचा 12 खेळाडू कॉम्बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. चला सामन्याला सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवरती पहिला बॉलर प्रवीण वरती विश्वास दाखवला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रवीण बॉलिंगसाठी आलेत. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर स्ट्राईकला विवेक, नॉन स्ट्राईक एंडला आतिश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला डाव पूर्वार्धाच्या खेळामध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि सगळ्यांना शुभेच्छा. पहिलाच बॉल टप्पा पडला. बराचसा बाहेर निघताना तिकडे पाहायला मिळते. ऑफस्टिकला अगदी बराचसा मिस करत असताना चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. पहिलाच बॉल इकडे अवंतर स्वरूपाचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्डवरती प्लस होताना पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल आपण पाहतोय. फुल टॉस बॉल अडवा बॅटनं फ्लिक करायचं होतं. बॉल लॉंगॉनच्या दिशेला तिकडे समीर येताना पाहायला मिळतील. एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानावरती होताना पाहायला मिळेल. फील्डची त्याच वेळेला बॉलची फेक सुद्धा चांगल्या दर्जाची आणि पाहता पाहता एक धाव तिकडे स्कोर कार्डवरती मिळते. आणि या एकेरी धावेच्या साह्यानं सुरुवात या मॅचला इकडे केली जाईल. एक निर्णायक स्पर्धा A1 क्रिकेट क्लब निजामपूर यांच्या माध्यमातून दरवर्षी सजवली जाते. 28वे हे पर्व आहे आणि 28व्या पर्वामधली आपण जर पाहिलं तर या पहिल्या दिवसाची ही तिसरीच मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय या स्पर्धेनं. सगळ्यांच्याच नजरा लागल्यात या स्पर्धेकडे. कारण की आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजनच दमदार आहे. वैयक्तिक बक्षिसांची भरणा असणारी ही स्पर्धा. टप्पा पडला. बॉल बाहेर. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव इकडे मात्र स्कोरकार्डवरती प्लस होताना पाहायला मिळेल. या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 या आकड्यावरती पहिले 2 वाईड आले. एक सिंगल आला. त्याने पहिल्या चेंडूवरती मात्र 3 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या. ओ यावेळेला फटका खेळायचा होता समोरच्या दिशेनं. बॅटची कडा घेतली आहे. यष्टीरक्षकानं काम चोख बजावलंय आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट. पहिला धक्का मैदानावरती. आतिश बा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. सागर खेळपट्टीवरती आलेत. सागर आपण पाहतोय मैदानावरती येथील फलंदाजी करत असताना टीम मसेवाडी टीमसाठी त्यांना धावा या मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. एक चांगली टोटल अपेक्षित आहे. कारण की ज्या वेळेला तुम्ही खेळपट्टीवरती चाललात त्यावेळेला टीमचा वेगळा विश्वास मैदानाच्या आतमध्ये तुमच्यावरती आहे. या आधीची मॅच आपण पाहिली. आधीच्या मॅचमध्ये चांगल्या दर्जाचा खेळ करत असताना टीम कुंभार ते संघाच्या नावे एक मोठा विजय राहिला आणि त्यांनी बॅटिंग करताना खूप मोठी टोटल उभारली होती आणि म्हणूनच कवीनं विजयाच्या दिशेने ते जाताना पाहायला मिळाले. आणि याही स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये तुम्हाला जर वर्चस्व गाजवायचा तर बॅटिंग तर चांगली करावी लागेल आणि मग खेळत असताना चांगल्या दर्जाचा क्रिकेटचा हा खेळ. फुल टॉस बॉल फ्लिक केलाय. दिशा चांगली दिली होती स्क्वेअर लेगची. तिकडे क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळाले. एक धाव तर निश्चितपणे मिळेल. त्या एकेरी धावेवरती समाधान 2 बॅटरला मांडावं लागतं. शांत आणि संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शांत आणि संयमी खेळ या खेळपट्टीवरती होताना आपल्याला बघायला मिळत आहे. हे महत्त्वाचं आहे. एकंदरीत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरताय. टीमचा विश्वास तुमच्यावरती आहे तर मात्र शांत सुरुवात तर करावीच लागेल. खेळ तर चांगलाच करून दाखवायचा आहे. एक चांगल्या दर्जाचं आपण जर पाहिलं तर आयोजन चांगल्या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय तर खेळ चांगला अपेक्षितच आहे. मृत चेंडू रेड बॉलची घोषणा. रनवेमध्ये प्रॉब्लेम पुन्हा मागे जातील. काहीतरी नवीन घेऊन येतील. या दृष्टिकोनातून या मॅचकडे आपण निश्चितपणे गोलंदाजी करत असताना प्रवीणकडे पाहतोय. सुंदर खेळपट्टी, सुंदर मैदान. त्या पलीकडे आमच्या प्रेक्षकांना बसण्यासाठी चांगल्या दर्जाचे पॅव्हिलियन इकडे उपस्थित केलेत. यावेळेला बॅटची कडा पुन्हा इथे घेतली आहे. शॉर्ट थर्डमान गली क्षेत्रामध्ये बॉल तिकडे मात्र प्रस्थान होईल. एक धाव मात्र तरी निश्चितपणे मिळताना पाहायला मिळेल आणि
त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल पाच धावा धावफलकावरती लागल्यात. शांत आणि संयमी सुरुवात जरूर केली जाते. मोठे फटके अपेक्षित आहेत या मॅचच्या दृष्टिकोनातून. तुम्ही खेळत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. त्या धावा अपेक्षित आहे टीम मशेवाडीसाठी. पुढचा बॉल यावेळीचा स्ट्रोक खेळला तो हवेत, फटका फसला, मी स्ट्रोक आहे. समीर बॉलच्या खाली आणि कॅच ड्रॉप. अगदी साधा सोपा आणि अगदी सरळ झेलीत असताना बॉल धरतीला दान, बॅटरला जीवनदान आणि या जीवनदानाच्या साह्यानं पाहता पाहता 2 धावा तिकडे कंप्लीट झाल्या आणि त्या दुहेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 7 धावा या मात्र स्कोर कार्डवरती त्यांना बघायला मिळतील. 7 धावा धावफलकावरती लागल्या जातात. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बॅटिंग करताना टीम मैदानावरती आपण पाहतो एक निर्णायक संघ मशेवाडी संघ टॉस आपल्या विरोधामध्ये गेल्यानंतर पहिली बॅटिंग करावी लागते. यावेळीचा स्ट्रोक समोरच्या दिशेला, कॅच ड्रॉप झाल्यानंतर अगदी लॉंग ऑन लाईक स्ट्रॉंग, 1 बाउन्स चेंडू सीमा पार. या मॅच मधील पहिला चौकार. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 11 धावा स्कोर कार्डवरती लागतात. पहिल्या डावातील पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आपण पाहिल्यात. अजूनही या मॅचचा विचार केला तर इकडे 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी. येणाऱ्या 3 षटकामध्ये कशा पद्धतीच्या धावा येतील, कारण की आता बॅटिंगही चांगली झाली, बॉलिंगही चांगली झालेली आपल्याला बघायला मिळाली. अजून या मॅचचं चित्र आपण पाहिलं तर पलटवण्यासाठी 3 षटकांचा खेळ तर बाकी आहे. ही स्पर्धाच त्या गोष्टीसाठी आहे. सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतले या स्पर्धेनं, सगळ्यांच्याच नजरा या स्पर्धेकडे मात्र लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळेच जण अगदी चातकावानी या स्पर्धेची वाट हे कोणत्या आणि कशा गोष्टीसाठी पाहत होते. तर या स्पर्धेचं आयोजनच हे वेगळ्या थाटणीचं असतं आणि प्रत्येकाला म्हणूनच या स्पर्धेला खेळायचं असतं. आणि आज ती स्पर्धा आपण जर पाहिलं तर यशस्वीरित्या पहिल्या दिवसाकडे वाटचाल करताना पाहायला मिळाली आणि पहिल्या दिवसामध्ये आंतरगावाचे सगळे संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आपण पाहणार आहोत. 12 संघांचा समावेश आजच्या दिवसामध्ये राहील. 12 संघांमधून असा एक संघ आपल्याला मिळेल तो थेट टॉप आपण जर पाहिलं तर 1 मध्ये म्हणजे अगदी फायनलची मॅच खेळण्यासाठी दाखल होईल. तो आजचा एक संघ असेल. पुढचा बॉल समीर आपण पाहतो बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळतील. समीर आले, त्यांनी बॉल फेकला, त्यानंतर डिरेक्ट हिट. यस, डिरेक्ट हिट करण्यात आल्या. मोठी सफलता मिळते. एक निर्णायक खेळाडू सलामीला आलेला बॅटर मैदानाच्या बाहेर. विवेकच्या स्वरूपाचा अद्यापचा धक्का टीमला दुसरा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीम मशेवाडी संघासाठी दाखल होताना पाहायला मिळतील. शुभम आता मात्र अडचणीमध्ये सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर सापडलेले पाहायला मिळतात. मैदानावरती खेळत असताना एक महत्त्वपूर्ण टीम मशेवाडी, कारण की धावा येत नाहीयेत. धावा येत होता ज्यावेळेला धावा यायला सुरुवात झाली त्यावेळेला मात्र आपण जर पाहिलं तर आता धावांचा वेग थांबवण्यासाठी समीर सुद्धा आले. जर झेल सुटला आणि झेल सुटल्यानंतर बॅटिंग करत असताना बॅटरनं चौकार तर खेचला होता अतिशय. यावेळेचा फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केले. बॉल फ्लॅट अँड फ्युरियस. या पहिल्या डावातील पहिला सिक्सर. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर 6 धावा धावफलकावरती आल्या. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वधारताना पाहायला मिळते. संघाचा धावफलक 17 आकड्यावरती.
धाबा खूप साऱ्या येताना पाहायला मिळतील, षटकार येतात, चौकार येतात आणि आता बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये महत्त्वपूर्ण खेळाडू सागर खेळतात, हे इम्पॉर्टंट आहे. एक जीवनदानाच्या साह्याने ते मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले. यावेळेला कमी गतीचा बॉल टाकायचा, फसवा चेंडू फेकायचा होता समीरला, पण स्वतः फसले तिकडे. पाहता पाहता अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. एक अतिरिक्त सिंगल ही मात्र स्कोरकार्डवरती मार्गस होताना पाहायला मिळेल. समीरने ॲज अ आयकॉनची भूमिका सातत्यानं बजावली आहे, पण आज आपल्या गावासाठी, उधळेकोण गावासाठी मैदानाच्या आतमध्ये तो उतरलाय. पुढचा बॉल यावेळेला बाग फुटला जात असताना कट केलं, शॉर्ट पॉईंटला दिशेने बॉल मार्गस होताना पाहायला मिळेल. तिथे पाहता पाहता एक धाव तर स्कोरकार्डवरती मिळते. तर एकेरी धावेच्या सह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो अद्याप 19 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. 19 धावा स्कोरकार्डवरती आलात. बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी मशेवाडी संघाच्या बाजूने धावा येतात, धावा बनल्या जातात, पण त्या धावा थांबवण्याचा प्रयत्न आता उधळेकोणकर करतात. पण अद्याप मशेवाडी संघ सुद्धा एक वेगळ्या जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि त्यांनी मात्र धावांचा वेग वाढवलाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेला काय घडलं, यष्टांचा वेळ त्रिफळाची बाद, परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल फेकला गेला आणि त्याच्यामध्ये सफलता मिळाली आहे समीरला. एक मोठी विकेट, एक मोठा धक्का टीम मसेवाडी संघाला. आता आपण जर पाहिलं तर आता जे टीमचं विश्वास आहे, आशेचं किरण, त्याच वेळेला विश्वासाचं ओझं, सगळ्या काही बाबी, सगळ्या काही गोष्टी आहेत ना, तर एकंदरीत बॅटिंग करत असताना बॅटर सागरच्या खांद्यावरती असेल. कारण की ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर 6 धावा त्याच्या बॅटमधून आला, चौकार त्याच्या बॅटमधून आला, टीमसाठी धावा त्याच्या बॅटमधून येतात, हे महत्त्वाचं राहिलं आहे. कारण की संघ मात्र अडचणीमध्ये तर सापडला आहे, तिथून बाहेर काढण्याचे सातत्यानं शर्यतीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर येताना करताना पाहायला मिळतात. आतापर्यंत 19 धावा स्कोरकार्डवरती लागल्या. दुसऱ्या षटकातील आपण जर पाहिलं तर हा पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये समीर, चुकीचा बॉल, बीमरची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. वेस्ट राईटचा नो बॉल मैदानावरती इथे दाखल झाला आहे. समीर मात्र बॉलिंग तर मध्ये चांगली करतात, मध्ये मध्ये आपण पाहिलं तर चुकीचे चेंडू त्यांच्या माध्यमातून सुद्धा हाताळले जातात. एक नो बॉल इकडे आला आहे आणि त्या नो बॉलनं टीमची धावसंख्या 20 वरती पोहोचवून ठेवली आहे. पुढचा बॉल असेल फ्री हिटचा आणि ती फ्री हिटची नामी संधी. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर बॅटर ओमकारच्या हस्ते असेल. ओमकारच्या हाती मात्र तिकडे फ्री हिटचा बॉल आला. फ्री हिटच्या बॉलवरती त्याला आक्रमण चढवावं लागेल, धावा जर त्याला ते इथून पुढे बनवायच्यात. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण, रॅडारमध्ये येणारा चेंडू उडवलाय मिड विकेटच्या वरून. यावेळेला सिक्सर. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या धावफलकावरती 26 आकड्यावरती पोहोचलेली पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये फक्त 11 आल्या होत्या आणि आता समीर बरेचसे महागडे दिसायला लागले. त्यांनी खूप सारा धावा या षटकामध्ये खर्च केला, विकेटही मिळाला, पण वाईट नो, त्या पलीकडे षटकार, त्या पलीकडचे चौकार या षटकामध्ये बरेचसे पाहायला मिळाले. अजून एक फुल टॉस बॉल, इकडे फटका तर फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि काय घडलं, जजमेंट फसलाय तिकडे. कॅचचं ड्रॉप आणि तदनंतर चेंडू सीमारेषेच्या दिशेने गेला. नक्की धावा किती आहेत फक्त रिझल्ट आपला आता येणं अजून बाकी आहे. चौकार आहे की षटकार आहे, यस शेवटच्या क्षणी कळवण्यात येत आहे. या आहेत 4 धावा या डीजे.
या ठिकाणी एक सूचना आहे की कडापे संघाचा जो सामना होता शिवनेरी स्पोर्ट्स कडापे कडापेमध्ये एक दुःखनिधन गोष्ट घडल्यामुळे त्यांचा राऊंड आहे तो मागे नेण्यात येत आहे आणि त्याच्याऐवजी सनम मुस्कान वर्सेस बामणगाव दोन्ही नायकांनी याची नोंद घ्यायची आहे कर्णधारांनी की ज्या ठिकाणी एवन आणि कडापे होते त्या ठिकाणी सनम मुस्कान आणि बामणगाव हा सामना खेळवण्यात येणार आहे. जाऊया पुन्हा मॅचच्या दिशेने तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जाते. जवळजवळ अर्ध्या खेळपट्टीवरती बॉल पडला तदनंतर तो बॅटरपर्यंत पोहोचला आणि तिथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्नही झाला पण शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं तर एकदम येते त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय पुढे सरसावत असताना तब्बल 31 धावा धावफलकावरती लागल्यात. बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाज आपण पाहतो अनिकेतला आमंत्रित करण्यात आला. अनिकेतनं पहिलाच बॉल टाकला तो अगदी चुकीचा होता पण बॅटर मिस झाले नाराजी व्यक्त केली गेली बॅटरच्या माध्यमातून पण तदनंतर आपण जर विचार केला ना तर एक धाव तिथे मिळाली आहे. 5 बॉलचा खेळ बाकी तिसरं षटक अजून एक हाफ ट्रॅकर बॉल अगदी आडवा बाटणं स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळतं. एक धाव तर मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान इकडे मात्र मानले जाते ते एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तब्बल 32 धावा स्कोरकार्डवरती त्यांना बघायला मिळतील. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. मैदानाच्या आतमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णायक मात्र आपण पाहिलं तर संघ मसेवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात. मसेवाडी संघाला प्रयत्न चांगले करावे लागतील एक चांगली टोटल उभा राहायचे त्या दिशेने तर ते चाललेत पण एकाच मोठा फटका प्रतिषटकामागे अपेक्षितच असेल. अजून एक हाफ ट्रॅकर त्याच्यावरती आक्रमण केलंय शॉर्ट फान लेग आणि लॉंग लेगच्या दिशेला बॉल प्रस्थान झाला. फिल्डर आले बॉलला पकडला बॉलची फेक केली तद्वर बघता बघता दोन्ही बॅटरने 2 धावा अतिवेगाने तिकडे मात्र कंप्लीट केल्या तर दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो पुढे सरसावत असताना तब्बल 34 या आकड्यावरती पोहोचली जाते. 34 धावा धावफलकावरती मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगल्या दर्जाची मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. 34 धावा तर स्कोरकार्डवरती आतापर्यंत आहेत पण इथून पुढे अजून चांगल्या दर्जाचा धावा येतीलच. याच पद्धतीनं टीम मसेवाडी संघाच्या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरने एक वेगळ्या पद्धतीचा निर्धार पक्का केला. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण पाहतो अनिकेत सज्ज होतील. बॉल क्रमांक हा असेल 4था. हो यावेळीचा बॉल चांगला होता. टप्पा पडल्यानंतर आपण जर पाहिलं तर गुडलेन स्पॉटवरून थोडा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर बॉल थोडा राईज झाला बॅटरला सरप्राईज राहिला. डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगल्या रीतीचा डॉट बॉल मैदानावरती अनिकेतनं फेकला. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला चुकीचा बॉल होता. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती आक्रमण चढवलं स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळाला आणि त्याच दरम्यान अजून एक आपण जर पाहिलं तर तिकडे धाव मिळेल आणि ते एक धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तब्बल 35 धावा. अनिकेतनं कमबॅक केलं जरी आपण जर पाहिलं तर त्यानं जे काही चेंडू फेकले त्यावरती बॅटरनं नाराजी व्यक्त केली असेल जरूर पण तरीही अनिकेतनं या मॅचमध्ये पुनरार्पण मिळवलं हे महत्त्वाचं. त्यानं धावा खूप सारा कमी खर्च केला. त्यानं षटकार चौकारापासून दूर ठेवलं. त्यानं अवांतर स्वरूपाच्या धावाही खर्च केल्या नाही तो अनिकेत. शेवटचा बॉल कमी गतीचा शरीरावरती आलाय बॅटर फिरवण्यात आली. पाहता पाहता तिकडे काय घडलंय एक धाव शेवटच्या क्षणी कंप्लीट आणि त्या एकेर धावेच्या साह्यानं षटक क्रमांक 3 संपुष्टामध्ये 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम मसेवाडी संघाची धावसंख्या 36 धावा. 12.00च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग होत असताना आपण पाहिलं तर 36 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. अजूनही या मॅचमध्ये शेवटचं षटक येणं बाकी असणार आहे. लास्ट ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये कशा दर्जाच्या धावा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील हे मात्र आपल्याला पाहायचं आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या मॅचच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीच्या धावा ह्या येतील हेही आपल्याला पाहावं लागेल. एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. इव्हन क्रिकेट क्लब निजामपूर यांच्या माध्यमातून सजवली जाणारी स्पर्धा दरवर्षीच या स्पर्धेचं मात्र आयोजन केलं जातं. दरवर्षीच या निजामपूरकरांना आतुरता आणि त्याच वेळेला वाट बघायला लावणारी ही स्पर्धा आज मात्र इकडे सुरू झाली आहे. 5 दिवसाचा हा सोहळा पहिले 2 दिवस हे मात्र आपण पाहणार आहोत. या स्पर्धेचे जे आंतरगावाचे सगळेच खेळाडू या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतील.
शेवटच्या षटकासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती, तिकडे प्रवीण येताना पाहायला मिळतात. प्रवीण आपण पाहतोय. प्रवीण गोलंदाजी मार्कवरती, षटक क्रमांक आपण पाहतो 4 साठी. पुढचा बॉल यावेळीचा फुल टॉस, बॅट फिरवली आहे, प्रयत्न तर केले, बॅट बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये राहिला नाहीये आणि त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर मैदानावरती एक चांगल्या दर्जाचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅट बॉलचा संपर्क तेवढासा चांगला राहिला नाही आणि पाहता पाहता तिकडे डॉट बॉलची सांगता सुद्धा होताना पाहायला मिळते. एक चांगल्या रीतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अद्यापची आपण पाहतो चालू आहे. इकडे बॉलिंग करत असताना टीम उधळे कोण समीरने नाराज केलं, पण त्यानंतर कमबॅक झालाय. यावेळीचा स्ट्रोक आडवा बॅटने खेळला, समोरच्या दिशेला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळते. वाईडिश मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधोमध मात्र चेंडू तिकडे मात्र प्रस्थान होताना पाहायला मिळाला. तिकडे मात्र आपण पाहतोय एक धावाली, एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वधारताना आपण पाहतोय. संघाचा धावफलक पुढे सरसावत असताना तब्बल 37 धावा या मात्र स्कोरकार्डवरती येताना पाहायला मिळतील. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या मॅचमध्ये मसेवाडी टीमला थांबवण्याचे प्रयत्न झालेत. फटका तर खेळला, लॉंगॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत, पण तो बॉल त्यांच्या अवाक्याच्या बाहेर, वन बाउंस सीमा पार. चौकार. षटकातील पुढचा बॉल, याही वेळीचा चेंडू, पण आता बॅटच्या टूला लागलाय. थर्ड मॅनला बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, शेवटच्या क्षणी टिपला गेलाय झेल. संपला बॅटर सागरचा खेळ. धावसंख्या आपण जर पाहिलं तर 41 आणि 41 आकड्यावरती अजून एक विकेट. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ कुंभारत्यासोबत खेळेल. दोन्ही कर्णधारांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. या सामन्यामध्ये जो विन होईल त्याचा पुढचा सामना हा कुंभारत्यासोबत असेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 41 धावा स्कोरकार्डवरती मात्र तिकडे लागलेल्या पाहायला मिळाल्या. एक विकेट आली. 20 धावांचा वादळी खेळ सागरनं केला आणि तो मैदानाच्या बाहेर परतला. त्यांनी मात्र टीमसाठी खूप सारे योगदान दिले. आता पुढचा बॉल आतिश फेस करतील. फटका तर खेळला, तोही फटका फसला. आतिश आले, हवेत खेळले आणि तदनंतर फॉलो थ्रो मध्ये एक सुंदर झेल मैदानाच्या बाहेर आतिश येताना पाहायला मिळतील. ज्या पावली मैदानाच्या आत आले त्याच पावली मैदानाच्या बाहेर 0 या आकड्यावरती यावं लागतंय. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना टीम मसेवाडीकरांना. या ठिकाणी बरेचसे मान्यवर आहेत, क्रिकेट रसिक आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, कर्णधार, खेळाडू, या सर्वांचे A1 क्रिकेट क्लब निजामपुर वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. उसी तरह हर साल की तरह यहाँ पे हमारे बाला भाई मुंगे, इनका भी आगमन है. A1 क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से उनके हक में भी खैर मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम. हर साल की तरह दोनों मुल्क के शाकीन यहाँ पे मौजूद हैं. उन तमाम शाकीन का A1 क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से खैर मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम. या इनिंगचा आपण जर पाहिलं तर शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये, शेवटचाच बॉल, अनएक्सेप्टेड बाउन्स, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, डॉट बॉलची सांगता झाली. पहिल्या डावाचा खेळच इकडे संपला आणि पाहता पाहता आपण जर पाहिलं तर पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर धावा 41 झाला.
तदनंतर आपण पाहतो 42 धावांची टोटल या मॅचमध्ये 10.50च्या सरासरीची आवश्यकता असेल या मॅचला जिंकण्यासाठी आता उधळेकोंड गावाला. चला विनंती करेन टीम मसेवाडी लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि आपण फिल्डिंग लावून घ्या. आपण पाहतोय मसेवाडी गावाच्या वतीने एक आपल्यासाठी खुशखबर सुद्धा आली आहे. वीर मराठा मसेवाडी चषक 2025चं हे भव्य दिव्य पर्व त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सजवण्यात येणार आहे. येत्या 1 मार्च व आपण जर पाहिलं तर 2 मार्च रोजी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. मर्यादित षटकाची टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. त्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे तब्बल 30,000 रुपये, द्वितीय क्रमांक 20,000, तृतीय क्रमांक आपण पाहिलं तर 10,000, चतुर्थ क्रमांक असेल 5,000. मालिकेवीरसाठी ट्रॉफी, बॅटर, बॉलर आणि फिल्डर याच्यासाठी सुद्धा आकर्षक ट्रॉफी देऊन त्या खेळाडूंचा गुणगौरव केला जाईल. आणि या स्पर्धेची प्रवेश फी आहे तब्बल 3,500 रुपये. जर कोणाला खेळायचं या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आपण इच्छुक असाल तर मसेवाडी गावच्या सन्माननीय आतिशजी मामुणकर, त्यांच्या साथीला आतिशजी चव्हाण यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. ही स्पर्धा आपण जर पाहिलं तर कलिका माता मंदिर मसेवाडी पाटणूस या गावामध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. जर इच्छुक असाल तर नक्की या स्पर्धेला भेट द्या. धन्यवाद. उडलेकोंडचे कॅप्टन या ठिकाणी यायचं. आपण आपली या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे बसायची. लवकर यायचं, इकडे सहकार्य करायचं जरा. या ठिकाणी मसेवाडीचे कमलेश जे सतत गेल्या 15 वर्षा अगोदर A1च्या संघाच्या समोर नेहमीच आम्हाला एक चॅलेंज बनून असायचे, त्यांची ही उपस्थिती या ठिकाणी. त्यांचंही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. परत एकदा आपलं लक्ष इच्छितो शिवनेरी स्पोर्ट्स क्लब कडापे या गावामध्ये दुःखनिधन घटना घडली आहे. तरी गटातील पहिला सामना जो कडापे आणि निजामपूर A1 होणार होता त्याच्याऐवजी सनम मुस्कान वर्सेस बामनगाव असा हा सामना होणार आहे. त्याच्यानंतर ताबडतोब सामना जो होणार आहे निजामपूर रॉयल वर्सेस यलावडे. सर्व संघनायकांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे की कडापे इथं दुःखनिधन झाल्यामुळे थोडासा कार्यक्रमामध्ये किंवा होणाऱ्या सामन्यांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. आमच्या पिंडालमध्ये या ठिकाणी मजीद मांडलेकर आहेत, गणी अब्दुल गनी, इब्राहिम परदेसी आहेत, योगेश तर सकाळपासून येऊनच बसलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी बरेचसे असे क्रिकेट रसिक आहेत. या सर्वांचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाने भाग घेतलेला आहे. त्या सर्व संघाचे कर्णनायकांचे तसेच फिल्डरांचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. आलेल्या क्रिकेट रसिकांचे, क्रिकेट प्रेमींचे, बाल खेळाडूंचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. सालाबाद प्रमाणे A1 क्रिकेट क्लब निजामपूर आयोजित मर्यादित षटकांचे खुले सामने त्याचा पहिला दिवस आहे. जो पहिली टुर्नामेंट जी आहे अंतर्गावची आहे त्याची आज ओपनिंग झालेली आहे. त्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे, क्रिकेट रसिकांचे, क्रिकेट प्रेमींचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. अंपायर अपनी जगह ले.
चला मी लक्ष वेधेन. पहा हाला एक महत्त्वाची सूचना मी तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. जशी आयोजकांनी आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली आहे तशी तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा आमचा प्रयत्न राहील की 15 मिनिटामध्ये कंपल्सरी तुम्हाला 3 ओव्हर इकडे टाकायचेच आहेत. जर 15 मिनिटाच्या व्यतिरिक्त तुम्ही 16 मिनिटं जर इकडे वापरताय तर शेवटच्या ओव्हरसाठी एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला आणावा लागेल. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष हे मात्र बॉलिंग करत असताना टीमनं आपण द्यायचं आहे. विनंती करेन. मॅचला सुरुवात होईल दुसऱ्या डावाला. तिकडे 42 धावांचा पाठलाग करायचा. दोन्ही टीमला खूप साऱ्या विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. बॅटिंगला स्ट्राईकला प्रवीण, नॉन स्ट्राईक एंडला समीर आणि त्याचबरोबर बॉलिंग मार्कवरती राज. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न. फटका फसला, क्षेत्ररक्षक आले. लॉंग ऑनला टिपला गेलाय झेल. संपलाय बॅटर प्रवीणचा खेळ. गोल्डन डकचे शिकार पहिल्याच बॉलवरती. पहिली विकेट. डीजे चला बॅटर आपणही लक्ष वेधन. कारण की बघा जर आपण बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी या सूचना देतोय तर त्या बॅटरीसाठी सुद्धा आहेत. जर बॅट्समन आउट होतो आणि तो 38 सर्कलच्या बाहेर येण्याआधी आपण नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. या गोष्टीकडे मी लक्ष वेधेन. कारण की पहा आपल्या गावचा संघ आहे. आज एक गाव 11 घेऊन प्रत्येकजण अंतरगावाचे खेळाडू आपलं नशीब आजमावण्यासाठी या A1 क्रिकेट क्लबच्या या मानाच्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तर दाखल झालेत. मग तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना ज्या वेळेला आपण या सगळ्या काही सूचना आहेत त्याच वेळेला या स्पर्धेची जी काही शिस्त आहे त्या शिस्तीचं पालन हे मात्र आपल्याला करावंच लागणार आहे. सगळ्यांनाच विनंती करेन सहकार्य करा. ही स्पर्धा आपली आहे. मग जास्तीचे षटकांचे सामने व्हावे या गोष्टीकडे जर आपण विचार करतोय तर त्यासाठी तुम्हाला स्पीडअप घेणं गरजेचं आहे. अथवा या स्पर्धेला आपल्याला षटकही कमी करावे लागतील. या गोष्टीकडे मी सगळ्यांचंच लक्ष वेधेन. त्यासाठी आपण स्पीडअप घ्यायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर दाखल होताना पाहायला मिळतील. सागर स्ट्राईकला पुढचा बॉल. यावेळेला सागर आले. सागरनं सुद्धा पाठ फिरवली पण ती पाठ हवेशी संबंध जुळवताना पाहायला मिळाली. आणि त्याच दरम्यान एक ब्लाइंड स्ट्रोक खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये अजून एक डॉट बॉल आला. पहिल्या बॉलवरती विकेट. दुसरा डॉट बॉल. एकही धाव अद्याप आली नाहीये. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. मशेवाडी गावाला इकडे मात्र थांबवायच्यात या 42 धावा. कोण जिंकेल कोण हारेल, उदय कोण की मशेवाडी. बॅकफुटला जाऊन कट केला. फटका चांगला खेळला. डिबॅस्टा कव्हरच्या दिशेला बॉल चालला. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमा रेषेच्या पार. दुसऱ्या डावाचा पहिला चौकार. यावेळीचा स्ट्रोक अप्रतिम आणि दर्जेदार पाहायला मिळाला. अगदी आडवा बॅटनं भिरकवत असताना बॉलला स्क्वेअर लेगच्या वरून अगदी ठोकलाय. सिक्सर. होय आमच्या डीजेवाल्याचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. डीजेवाल्याचा नाद करायचा ना. टायमिंग चांगला आहे. माइंडसेट चांगलं केलं. प्रभावित करतात डीजे ऑपरेटर सुद्धा. याही वेळचा स्ट्रोक आडवा बॅटनं हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती आक्रमण. पुन्हा स्क्वेअर लेगची दिशा. रिझल्ट वेगळे आहे पण रिझल्ट मोठंच आहे. याही वेळेला चौकार. चार धावा येताना पाहायला मिळाल्या. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढते. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती पोहोचली आहे. पहिले 2 चेंडू राहिले बॉलिंग करत असताना टीम मसेवाडी गावाच्या बाजूनं. पुढचे 3 चेंडू राहिले ते म्हणजे उदयकोंड गावाच्या बाजूनं. टीमची धावसंख्या 14 वरती पोहोचली आहे. षटकाचा शेवटचाच बॉल. शेवटचा बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. टायमिंग प्रॉपर. मनगटाचा वापर. बॉल करतोय हवाई सफर. सिक्सर.
टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 20 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र 20 धावा येताना पाहायला मिळाला. 4 चेंडूमध्ये 20 धावा आला असं म्हणावं लागेल, कारण की पहिल्या 2 चेंडूमध्ये एकही धाव नव्हती. तिकडे मात्र एक विकेट मिळाली होती आणि तिथे तदनंतर ज्यावेळेला नवीन बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांनी रंगच उधळले या उदयखोंड गावासाठी. उदयखोंड गावासाठी खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानावरती दाखवली, पेश केली आहे सागरनं. टीमची धावसंख्या 20 वरती पोहोचून ठेवली. या मॅचची हवा काढण्याचं काम त्याच्या बॅटमधून केलं गेलं. तसे हवाई सफर करणारे फटके त्याच्या बॅटमधून आले. आता येणारे 18 बॉल, आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी 22 धावांची. 18 चेंडू 22 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये बाकी राहिली आहे. चला त्वरा करा, मी विनंती करेन, वेळ जास्तीचा खर्च करायचा नाहीये. अठरा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 22 धावा. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतो गोलंदाज सूरज. इकडे मात्र आपण पाहिलं तर बॉलिंगसाठी त्यांना पाहायला मिळतील. तदनंतरचा बॉल कशा स्वरूपाचा आहे तर यश निश्चितपणे आपण जर पाहिलं तर टी रक्षकाला मिस करत असताना तिथे एक धाव मिळाली. एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. संघाचं धावफलकावरती आपण पाहतो तब्बल 21 धावा या मात्र स्कोर कार्डवरती त्यांना बघायला मिळतील. 21 धावा धावफलकावरती लागल्या जातात. बॅटिंग करत असताना एक महत्त्वपूर्ण संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. अगदी उदयखोंड ज्या वेळेला बॉलिंग करत असताना खूप सारा धावा खर्च केला, तदनंतर त्या धावा बनवताना आपल्याला पाहायला मिळतात. समोरचा बॉल बॅट फिरवली आहे, पण बॅट बॉलचा संपर्क इकडे कोणताही राहिला नाही आहे. पाहता पाहता तिथे आपण जर पाहिलं तर निश्चितपणे अजून एक डॉट बॉल टाकला घेत होतं. कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानावरती मसेवाडी गावाच्या माध्यमातून केला जातोय, कारण की आपण जर पाहिलं तर कमबॅक तर मिळवावंच लागेल. प्रयत्न तर शर्तीचे करावे लागतील. 42 धावा जरी आल्या, त्यामधील पहिल्या 20 धावा जरी बनला तरी सुद्धा त्या धावा थांबवण्याची ताकद आमच्याकडेही आहे, हे मात्र दाखवून द्यावं लागेल. लगातारचे 2 डॉट बॉल मैदानावरती खेळतात. बॅटिंग करत असताना बॅटर आपण पाहिलं तर एक निर्णायक खेळाडू नाव आहे सागर, ज्याच्या बॅटमधून पहिल्या 4 बॉलमध्ये 20 धावा आल्या. त्या सागरला इकडे मात्र शांत ठेवण्याचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना एक निर्णायक बॉलर आपण पाहतोय सूरज यांच्या माध्यमातून केलं जात आहे. हे पराक्रम घडवणं गरजेचं, अशा दर्जाच्या बॉलिंग अपेक्षित आहेत आणि त्याच दर्जाची बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हा पुढचा बॉल, हो हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. शॉर्ट पॉईंटला तिकडे क्षेत्ररक्षक मात्र येताना पाहायला मिळेल आणि पाहता पाहता तिथे एक धाव मात्र निश्चितपणे मिळेल. आणि एक धाव येत असताना षटक क्रमांक अद्यापचं आपण जर पाहिलं तर दुसरं हे मात्र मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या धावफलकावरती अद्यापची आपण पाहिली तर तब्बल 22 धावा. 22 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 4 चेंडूचा खेळ संपला. सूरजनं कमबॅक मिळवला या मॅचमध्ये. सूरजनं आपण पाहिलं तर टीम मसेवाडी संघाला जिंकण्याची आशा, त्याच वेळेची अपेक्षा निर्माण करून दिली आहे, कारण की त्यानं 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा दिल्यात. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओहो, यावेळेला काय घडलंय? यष्टांचा वेळ त्रिफळाचीत बाद. मैदानाच्या आतमध्ये समीरची एक मोठी विकेट. निर्णायक खेळाडू समीर बाद.
या ठिकाणी सागरजी खानविलकर यांचं आगमन आहे. A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. प्रत्येक वर्षी या ठिकाणी एक सिंहाचा मोलाचा वाटा असतो सागर खानविलकर यांचा. त्यांची आज आपल्यामध्ये उपस्थिती, त्याबद्दल त्यांचं A1 क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. सर कंटिन्यू. हॅलो. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर चांगल्या रीतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, जिकडे 7 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता होती आणि त्याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल फेकला गेला. तर येणारे 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. मॅचची सिच्युएशन पूर्णतः टर्न झाली आहे. उदरेकुंड संघाच्या बाजूनं सामना जिंकवण्याचा प्रयत्न तर करण्यात आला आहे, पण एकंदरीत आपण जर पाहिलं ना तर या मॅचमध्ये आता काय बाकी आहे तर येणारे 6 बॉल 6, कधी कधी आपण पाहिलं 6 बॉलमध्ये 36 धावा होताना बघितल्या, कधी 6 मध्ये 20 धावा होताना पाहिल्या, कधी 6 मध्ये अगदी 30 धावा सुद्धा झालेल्या बघितल्या. पण यदा कदाचित या 6 चेंडूमध्ये 6 धावाही नाही होणार. त्यासाठी गोलंदाजांना संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल आणि त्या मेहनतीसाठी बरेचसे प्रयत्न दाखवावेच लागतील. 6 चेंडू 6 धावा. बॅटिंग करत असताना फलंदाजी जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला प्रशांत त्यांच्या साथीला खेळत असताना बॅटर सागर खेळतात. आता सागर स्ट्राईकला आहेत. सूरज बॉलिंग मार्कवरती. 6 बॉल 6. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मॅच फिनिश. षटकारानं सामन्याला संपवलं. बॅटिंग करत असताना बॅटर सागरनं एक मोठा विजय उधळेखोंड गावाचा. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक आणि दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. चला पुढची मॅच. त्याआधी या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, ज्यानं बॅटिंग करत असताना अव्वल दर्जाची बॅटिंग केली. अगदी महत्त्वाच्या क्षणी वादळासारखा तो मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. त्या खेळाडूचं नाव आहे ते म्हणजे आपण जर पाहिलं तर सागर. सागर ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्यानं 22 धावांचा वादळी खेळ केला तो सागर प्लेअर ऑफ द मॅच. माफी असावी, 28 धावांचा ज्याने खेळ केला तो सागर प्लेअर ऑफ द मॅच. सन्माननीय शेपुंडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण जर पाहिलं तर प्लेअर ऑफ द मॅचचा किताब इकडे देण्यात येणार आहे. शेपुंडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच बॅटर सागर. यहाँ पे मैन ऑफ द मैच का खिताब दिया जा रहा है. हमारे जाने माने शेपुंडे साहब, श्याम शेपुंडे, इनके मुबारक हाथों से ये यहाँ पे टॉस दिया, ये खिताब दिया जा रहा है मैन ऑफ द मैच का. मैन ऑफ द मैच या ठिकाणी खिताब देण्यात येत आहे. थँक्यू श्याम शेपुंडे. याच्यानंतर ताबडतोब टॉस होणार आहे. टॉससाठी मी विनंती करेन शिवा बांदल यांना की त्यांनी यायचं आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. शिवा बांदल यांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. दोन्ही कॅप्टन कुमार त्याचे कॅप्टन त्याच्या जो हातात आहे बघ. दोन्ही कॅप्टननी ताबा घ्यायचा आहे ताबडतोब. टॉस बॉक्सचा ताबा घ्यायचा आहे ताबडतोब. टॉससाठी विनंती करेन मी शिवा बांदल यांना की त्यांनी यायचं आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे.